नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळते। निफाडचा पारा 9 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय आणि पुढल्या दिवसांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे। गहू हरभरा पिकांना थंडीचा फायदा होणार आहे, मात्र द्राक्ष आणि डाळिंब या पिकांना थंडीचा फटका बसेल अशी शक्यता आहे। हवामान बदलामुळे नागरिकांमध्ये सर्दी खोकला अशा समस्या सुद्धा आता उद्भवण्याची शक्यता आहे। तर तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीची हुडहुडी चांगलीच आता भरल्याचं आपण सर्वत्र पाहतोय, कारण की पारा हा 8 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला असून ग्रामीण भागामध्ये विशेष करून थंडीची लाट मोठ्या प्रमाणात पसरली। उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकतो नागरिक जे आहे सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडत आहेत आणि थंडी ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा प्रामुख्यानं जे रब्बी पिकं आहेत त्यांना देखील फायदा होणार आहेत। रब्बीमध्ये गहू असेल, हरभरा असेल, या पिकांना प्रामुख्याने थंडीचा फायदा होणार आहे। मात्र जे इतर पिकं आहेत जसे फळबागा आहेत, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, यांना या थंडीचा फटका देखील बसणार आहे, कारण की डाळिंब पिकाला आणि जी फळधारणा होणार आहे त्यावर परिणाम होणार आहे आणि द्राक्षांची फळधारणेवर देखील परिणाम होणार आहे। या थंडीचा प्रामुख्याने फायदा हा रब्बी पिकांनाच होणार आहे। मात्र दुसरीकडे जे शहरी भागामध्ये आहे नागरिक या गुलाबी थंडीमुळे सुकावले असून उबदार कपडे वापरण्यावर आता नागरिक भर देत आहे। या थंडीमुळे काही आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होणार असल्यामुळे आहार तज्ञांनी आहारामध्ये बदल करण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत। आता ही थंडी येत्या काही दिवसात आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।